नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राम घुगे आणि आजच्या नवसह्याद्री ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्सच्या 6व्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. एकंदरीत गेली 5 दिवस आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. त्याचा वापर जर तुम्ही करत असाल तर डेफिनेटली इट विल हेल्प यू टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश इन if you take seriously all of these things, definitely I guarantee that within a month you will see the change in your communication and all that. Second important thing, today we are going to discuss, as I told you, that without sentence construction we are unable to speak in English. वाक्य रचना करता येणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी टेन्सेस माहित असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून गेली 2 दिवस आपण 2 टेन्स अभ्यासले, एक सिंपल टेन्सेस आणि दुसरं कंटिन्युअस. आज परफेक्ट टेन्स, सिंपल परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट, तिन्ही परफेक्टच्या कॅटेगरी आज आपण अभ्यासणार आहोत. तर मी आज फार काही तुम्हाला जास्त ऍडवाइस न देता आपण सुरू करू डायरेक्ट लेक्चरला आणि त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ की प्रेझेंट परफेक्ट टेन्स रोजच्या जीवनामध्ये बोलत असताना कधी यूज केला जातो आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कशा प्रकारे आपण वाक्य रचना करू शकतो. ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आजच्या लेक्चर मधनं आपण समजून घेऊयात. तर अधिक वेळ न घेता चला आपण आपलं लेक्चर सुरू करू. थँक्यू. तर मित्रांनो नमस्कार माझ्या क्लासरूम मध्ये. तर आज आपण शिकणार आहोत की ऑल दी परफेक्ट टेन्सेस ऑफ इंग्लिश लँग्वेज. मागच्या 2 सेशन मध्ये आपण प्रेझेंट सिंपल, पास्ट सिंपल आणि फ्युचर सिंपल व तसेच कंटिन्युअसचे 3 फॉर्म म्हणजे टोटल आपण 6 टेन्सेस आतापर्यंत कंप्लीट केलेत. आज आपण परफेक्टचे 3 फॉर्म म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट हे 3 करणार आहोत आणि उद्या आपलं टेन्सेसचं सेशन संपलेलं असेल. तर मग चला आपण सुरू करूया टेन्सेस. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आता इथं सगळ्यात पहिलं फॉर्म्युला काय हे समजून घ्या. सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं 3रं रूप. ज्याच्यात रेग्युलर असेल तर ईडी लागून येतं म्हणजे प्लक असेल प्लक्ड होणार, राईट. आणि इरेग्युलर असेल तर ते स्पीक, स्पोक, स्पोकन, त्या पद्धतीने स्पोकन वालं V3 आहे. V2 आपण पास्ट टेन्स आधी वापरतो. तर क्रियापदाचं 3रं रूप इथे लक्षात ठेवायचं. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी वापरायचा, when to use. First we will try to understand the situation for that and then we will discuss the examples and after that we will find out what are the positive, negative and question structure of this particular tense. So let's begin with the usage, the context for using present perfect tense. To indicate, see this, to indicate just completed action and which has an influence on the present situations. आता थोडं कन्फ्युजिंग आहे सिच्युएशन समजून घेण्यासाठी. त्याचं कारण का की आपण पास्ट सिंपल मध्ये बघितलं की जी क्रिया भूतकाळात संपले तिच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण पास्ट सिंपल टेन्स वापरतो. जसं की मी काल क्रिकेट खेळलो होतो असं म्हणायचं असेल तर आय प्लेड क्रिकेट येस्टरडे. मग फॉर्मॅट काय होतो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग आता समजा मी काल क्रिकेट खेळलो होतो आणि मी क्रिकेट खेळलो आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे मी क्रिकेट खेळलो होतो आपण सिंपल पास्ट मध्ये जर बोललो तर त्या क्रियेचा संबंध वर्तमानाशी नाही या अर्थाने आपण बोलतो. आणि पास्ट सिंपल मध्ये नेहमी पास्ट टाइम इंडिकेट करणारे शब्द वाक्याच्या शेवटी येतात. जसं येस्टरडे, 1 वीक अगो, इन 2050, लास्ट मंथ, वॉट एव्हर इट मे बी. पण जेव्हा आपण प्रेझेंट सिंपल टेन्स वापरतो मग त्यावेळेस काय होतं की आपण पास्ट टाइम इंडिकेट करणारा कुठलाही शब्द वापरत नाही आणि घटना तर दोन्ही टेन्स मध्ये भूतकाळातच घडलेली असती. पण प्रेझेंट मध्ये जर का आपल्याला एखादी घटना भूतकाळात घडलेली असेल आणि त्या घटनेचा वर्तमान काळाशी संबंध दाखवायचा असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. आता एक उदाहरण देतो, त्यातनं हे दोन्ही कन्फ्युजन क्लिअर होईल. की मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो. पहिलं वाक्य, शहाजहानने 16व्या शतकात ताजमहल बांधला होता. शहाजहानने 16व्या शतकात ताजमहल बांधला होता हे एक वाक्य आहे. आणि दुसरं, शहाजहानने ताजमहल बांधला आहे. आपण असं दोन्ही प्रकारे बोलू शकतो. पण जर का आपण पहिलं सिंपल पास्ट वालं 16वे शतक म्हणजे पास्ट टाइम इंडिकेटर येते, सिंपल पास्टचं वाक्य आहे. जर आपण असं बोललो की शहाजहानने 16व्या शतकात
ताजमहल बांधला होता, तर मग आता तिथं नाहीये का, हा क्वेश्चन निर्माण होतो. म्हणून जी क्रिया किंवा जी निर्मिती भूतकाळात घडली आहे आणि तिचं वर्तमानात अस्तित्व आहे, तिचा वर्तमानाशी संबंध आहे, असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. इंग्लिशमध्ये एक वेळेस द थिंग और द ॲक्शन विच हॅपन इन द पास्ट बट इट हॅज सम रेलेव्हन्स इन द प्रेझेंट, अँड टू डिस्क्राईब दॅट ॲक्शन वी यूज पास्ट परफेक्ट present perfect tense. Did you get the point? The thing happened in the past but it has some present relevance, and to talk about this we use present perfect tense. That's all. Clear? Got it? भूतकाळात घडलेली क्रिया वर्तमानाशी संबंधित. आता मग ह्याचं शहाजहानने ताजमहल बांधला आहे असं जर आपण म्हणलं तर ती भूतकाळात बांधलाय, परंतु आता वर्तमानात सुद्धा ताजमहल एक्झिस्ट आहे, अस्तित्वात आहे. म्हणून शहाजहानने ताजमहल बांधला आहे म्हणणं उचित राहील, पास्ट सिंपल टेन्स न म्हणतात. म्हणजे एखाद्या क्रियेचा वर्तमानाशी संबंध दाखवायचा असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. डिड यू गेट द पॉइंट? ओके. मग आता बघू आपण. वी हॅव गॉट द इन्व्हिटेशन. तर आम्हाला इन्व्हिटेशन मिळालं आहे. मग ते कधी भूतकाळात मिळाले, परंतु आता आमच्याकडे आहे म्हणून आम्ही वी हॅव गॉट द इन्व्हिटेशन असं म्हणणार. द कमिटी हॅज क्लॅरिफाईड ऑल द डाऊट्स. त्या कमिटीने सगळे डाऊट क्लिअर केले आहेत. म्हणजे होते आहे का, नाही, केले आहेत म्हणजे आता प्रेझेंटमध्ये डाऊट नाही आहेत. शी हॅज नॉट रिसिव्ड एनी कॉम्पेन्सेशन. तिला कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. म्हणजे आता प्रेझेंटमध्ये शी हॅज नॉट गॉट एनी बेनिफिट. ओके. दीपक हॅज नॉट प्रिपेअर्ड वेल फॉर द एंट्रन्स. दीपकनी एंट्रन्ससाठी तयारी केलेली नाही. ओके. तर अशा पद्धतीनं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारचे वाक्य आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरू शकतो. आणि त्याचा सिच्युएशन कॉन्टॅक्स्ट यूज करायचा काय आहे, जर एखादी क्रिया भूतकाळात घडली आहे परंतु त्या क्रियेचा वर्तमानाशी संबंध आहे असं समजून जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. एक साधं एक्झाम्पल, मी माझं MA इंग्लिश 2015 मध्ये केलं, परंतु मी आय कम्प्लिटेड माय MA इंग्लिश इन 2015 म्हणणं चुकीचं आहे. कारण का मी 2015 मध्ये माझं MA इंग्लिश केलं होतं असं जर मी म्हणलं तर आता माझ्याकडे MA ची डिग्री नाही आहे का, असा प्रश्नचिन्ह उभा राहतो. म्हणून मला असं म्हणावं लागेल आय हॅव कम्प्लिटेड माय MA इंग्लिश, दॅट्स इट. माझं MA इंग्लिश कम्प्लीट पूर्ण झालेलं आहे. कधी झालं काय झालं ते त्याची गरज नाही. ओके. तर इफ यू वॉन्ट टू शो द प्रेझेंट रिलेव्हन्स ऑफ द पास्ट ॲक्शन देन इट इज मस्ट फॉर यू टू यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. डाउट इज क्लिअर. विल मूव फॉरवर्ड विथ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह अँड क्वेश्चन ऑफ दिस फॉर्मॅट ऑफ दिस tense. Okay. The computer has stopped working. Positive. The computer has not stopped working. Has च्या पुढे not place केलं negative झालं. Has the computer stopped working? Question. Okay. My father has offered me anything. My father has not offered me anything. has च्या पुढे not केलं आणि has my father offered me anything. आता फक्त इथेच समजून घ्या has आणि have मधला फरक. जर वाक्याचा कर्ता सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर किंवा एखादा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव जर असेल तर आपण हॅज वापरतो. आणि आय वी यू दे ये असेल तर आपण हॅव वापरतो. सिंपल. हॅज कधी वापरायचं, हॅव कधी वापरायचं, वॉज वेअर सारखंच आहे. ओके. तर अशा पद्धतीनं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपला क्लिअर झाला. पुढच्या टेन्सकडे वळू. पास्ट परफेक्ट टेन्स used to express two types of action which occurred or completed in the past. It is usually used to express an action which occurred a long time ago in the past. It gives a sense of an activity in the past. Simply, आता हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. He had presented the research paper. ह्यातलं had काढायचं. He presented the research paper. दोन्हीचा अर्थ तोच. त्यांनी रिसर्च पेपर वरती सादरीकरण केलं होतं. पण पास्ट परफेक्ट अँड पास्ट सिंपल मध्ये फरक काय की आता तो पुढे मी सांगेल, पण हे पहिलं स्ट्रक्चर समजून घ्या. पुढे मी त्याच्यावरती बोलणार आहे. ही सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. राईट. ही हॅड प्रेझेंटेड द रिसर्च पेपर. दुसरं द पॉलिटिशियन्स हॅड डिसिव्ड द पीपल. डिसिव्ड म्हणजे फसवणे. ओके. द पॉलिटिशियन हॅड डिसिव्ड द पीपल. सब्जेक्ट द पॉलिटिशियन्स हॅड द हेल्पिंग वर्ब डिसिव्ड V3 and the people is the object. The patient had died before the doctor came. आता ह्या वाक्यात दोन सिच्युएशन आहे. तर हिथं खरी मजा आहे समजून घ्यायची
की पास्ट परफेक्ट आणि पास्ट सिंपल कधी वापरायचं. यू हॅड गॉन बिफोर आय रीच्ड, ह्या दोन्ही वाक्यात. तर आता मी इथं पुढच्या वाक्यात दिले तुम्हाला की हे अनालाइज तुम्ही करा, पण हे मी एक्सप्लेन करतो. द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट वेन आय रीच्ड ॲट द ट्रेन स्टेशन. म्हणजे दोन क्रिया घडल्यात, एक ट्रेनची जाण्याची आणि दुसरी तुमची पोहोचण्याची. तर ज्या वेळेस भूतकाळामध्ये एका पाठोपाठ एक दोन क्रिया घडतात, त्या दोन मधली पहिली क्रिया जी घडली आहे म्हणजे बिफोर, ती क्रिया सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आणि दुसरी क्रिया जी घडली आहे ती सांगण्यासाठी पास्ट सिंपल टेन्स वापरायचा. हा त्यातला फरक आहे. अदरवाईज कुठलीही घटना भूतकाळात घडलेली तुम्ही पास्ट परफेक्ट मध्ये सांगितली तरी ती ॲब्सोल्युटली करेक्ट असणार आहे आणि पास्ट सिंपल वापरलं तरी करेक्ट असणार आहे. पण फक्त एका पाठोपाठ एक दोन क्रिया भूतकाळात घडल्यात आणि त्या दोन्ही एकाच वाक्यात सांगायच्यात, तर त्यात पहिली क्रिया कोणती घडली हे आयडेंटिफाय करायचं आणि त्या पहिल्या क्रियेसाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आणि दुसऱ्या क्रियेसाठी पास्ट सिंपल टेन्स वापरायचा. ह्या वाक्यात द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट ही पहिली ऍक्शन आहे, म्हणजे ट्रेन आधीच निघून गेली होती. वेन आय रीच्ड ॲट द ट्रेन स्टेशन, मग मी ट्रेन स्टेशनवर पोहोचायच्या आधी, राईट. तर ह्या दोन क्रिया आहेत, ह्यातली पहिली क्रिया जी आहे ट्रेनची जाण्याची, त्याच्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरलाय आणि दुसरी क्रिया जी आहे माझ्या पोहोचण्याची, ती नंतर घडल्या म्हणून आपण पास्ट सिंपल मध्ये सांगितलंय. डाऊट क्लिअर. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फॉर्म्युला इथं नाहीये पण मी तुम्हाला सांगतो. सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याचं सिच्युएशन काय आहे एकदा बघून घेऊ. टू इंडिकेट कम्प्लिटेड ऍक्शन इन द फ्युचर. टू इंडिकेट कम्प्लिटेड ऍक्शन इन द फ्युचर. भविष्यात इमॅजिन करा की उद्या 3 वाजता माझं जेवण झालेलं असेल असं म्हणायचं. सो आय विल हॅव कम्प्लिटेड माय लंच टुमॉरो ॲट 3 PM. म्हणजे भविष्यात एका ठराविक वेळेला एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल. तुम्ही तुमच्या टीचरला कमिट करताना, सर माझं उद्या 3 वाजेपर्यंत सबमिशन झालेलं असेल. सर आय विल हॅव सबमिटेड माय असाइनमेंट टुमॉरो ॲट 3 PM. म्हणजे उद्या 3 वाजेपर्यंत ती क्रिया पूर्ण झालेली असेल असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आता इथं उदाहरण बघा. द पेशंट विल हॅव रिकवर्ड इन द नेक्स्ट मंथ. याचा अर्थ पुढच्या महिन्यात हा पेशंट पूर्णपणे बरा झालेला असेल, म्हणजे 1 महिन्यानंतर ते क्रिया पूर्ण झालेली असेल. द किड्स विल हॅव फिनिश्ड द आईस्क्रीम. लहान मुलांनी आईस्क्रीम खतम केलेलं असेल. विल दे हॅव कन्स्ट्रक्टेड अ न्यू होम. त्यांनी नवीन घर बांधलेलं असेल का, कारण हा प्रश्न आहे. हाऊ विल आय हॅव ओव्हरकम द प्रॉब्लेम्स. मी समस्येवरती कसा विजय मिळवलेला असेल किंवा मार्क काढलेला असेल. तर अशा पद्धतीनं भविष्यात एखाद्या ठराविक वेळेला एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघू. वी विल हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड BSP's ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स ऑन 10th May. आम्ही BSPचा ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स 10 मेला पूर्ण केलेला असेल. निगेटिव्ह. We will not have successfully completed BSP's online spoken English course on 10th May. आम्ही 10 मेला BSPचा ऑनलाईन इंग्रजी स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण केलेला नसेल. निगेटिव्ह. Will we have successfully completed BSP's online spoken English course on 10th May? आम्ही क्वेश्चन आहे, आम्ही BSPचा ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स 10 मेला कंप्लीट केलेला असेल का. तर अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन हे 3 स्ट्रक्चर आपण कम्युनिकेशनसाठी वापरतो आणि अशा पद्धतीनं फ्युचर परफेक्ट टेन्स असतो. कळलं. ह्याची सिच्युएशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता एक फक्त राहिलाय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो आपण उद्या घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण 9 टेन्सेस आणि 9-27 स्ट्रक्चर्स आपण शिकलेले आहेत. ते व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला PDF भेटेल. आणि आजच्या पुरतं एवढंच. याच्यानंतर उद्या परत आपण भेटू एक नवीन लेसन, नवीन टिप्स, नवीन लेक्चर आणि याच संदेशासोबत मी तुमची आज रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.